गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं। 15 सदस्यांनी चक्क सभापती आणि उपसभापतींविरोधात एकमतानं अविश्वास ठराव केला। तब्बल 15-0 हा ठराव मंजूर झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेत विशेष बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदान झालं। एकूण 18 पैकी 15 संचालक या बैठकीला उपस्थित होते आणि विशेष म्हणजे उपस्थित सर्व 15 संचालकांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे हा ठराव 15 विरुद्ध 0 अशा मतांनी मंजूर झाला। या राजकीय घडामोडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या विरोधात ठराव आणला होता ते सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले हेच या बैठकीला गैरहजर होते। त्यांच्यासोबत संचालक महेश अग्रवाल देखील अनुपस्थित होते। या 15 संचालकांच्या एकजुटीमुळे बाजार समितीतील सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलली आहे। आता नवीन सभापती आणि उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चांना उधाण आलं आहे। या घटनेनंतर बाजार समितीच्या कामकाजावर काय परिणाम होणार आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे जे सदस्य आहेत 13 पैकी 13 लोकांनी जे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना जे अविश्वास ठरावाबद्दल पत्र दिले होते सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दल, ते आज दिनांकला माननीय SDO साहेबांच्या अंतर्गत जी आज विशेष सभा अविश्वासची होती त्याच्यामध्ये आज 15 पैकी 0 मतांनी सभापती आणि उपसभापती यांच्या अविश्वास पारित दोनांच्या बद्दल झालेला आहे।